नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यालाच शारदीय उत्सव असेही म्हणतात। त्याचबरोबर घटस्थापना याच दिवसांमध्ये केली जाते। नवरात्री म्हणजेच 9 रात्रींचा समूह शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्यात येणारा हा सण सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान येतो। नवरात्री उत्सवामध्ये सर्वत्र गरबा किंवा घटस्थापना केली जाते। दुर्गा मातेची आराधना उपासना केली जाते। घटस्थापना म्हणजे काय? एका घटामध्ये देवीची पूजा केली जाते। 9 दिवस तिची नंदादीप तेवत ठेवून पूजा केली जाते। त्यालाच घटस्थापना असे म्हणतात। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवीची उपासना केली जाते। यामध्ये प्रथमतः शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा आणि त्यानंतर स्कंदमाता यांची उपासना केली जाते। कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी क्रमाने उपासना 9 दिवस केली जाते। आता नवरात्री उत्सवामध्ये भोंडला हा प्रकार महिलांमध्ये खेळला जातो। तर भोंडला हा प्रकार नक्की काय आहे ते जाणून घेऊया। भोंडला नवरात्रीमध्ये महिलांनी सामुदायिकरित्या खेळण्याचा हा प्रकार आहे। हा साधारणतः महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये त्याचबरोबर विजयादशमीपर्यंत हा सण खेळला जातो। आता आपण नेहमी बघतो की भोंडला खेळत असताना सामुदायिकरित्या महिला गोलाकार रीतीने उभ्या असतात आणि ज्या गोलाकार रीतीने उभ्या असतात त्याच्यामध्ये एक हत्तीची प्रतिमा असते। तर ती का असते? तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हस्त नक्षत्र असतो आणि हस्त नक्षत्राचे प्रतीक म्हणजे हत्ती आहे। हत्ती हे समृद्धीचे प्रतीक आहे। त्याचबरोबर वर्षण शक्तीचे प्रतीक म्हणूनही मानले जाते। त्याचबरोबर हा सण खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात साजरा केला जातो। पृथ्वीच्या सुफलीकरणाचा उत्सव म्हणजेच भोंडल्याकडे बघितलं जातं, म्हणून तो मानला जातो। त्यामुळे त्याचे खूप मोठे महत्त्व महाराष्ट्रात आहे। त्याचबरोबर आपण बघतो की गुजरातमध्ये गरबा खेळला जातो। गरबा हा गुजरातमध्ये पारंपरिकरित्या खेळला जाणारा प्रकार आहे, पण सध्या तो महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्ण भारतात म्हणूयात गरबा हा प्रकार खेळला जातो। गरबा हा प्रकार पारंपरिकरित्या खेळताना दांडियांचा वापर सुरुवातीला होत नव्हता, पण आता अलीकडच्याच काळामध्ये दांडियांचा वापर हा गरब्याला अतिशय प्रसिद्धी मिळवून देत आहे। आता मित्रमैत्रिणींनो, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची आराधना करत असतो। देवीची आराधना करत असतो म्हणजे स्त्री तत्वाची आपण पुरस्कार करत असतो, स्त्री तत्वाचा सन्मान करत असतो। मग असं धरूयात की समाजामध्ये फक्त नवरात्री हा 9 दिवस व्हायला पाहिजे का? किंवा फक्त नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये स्त्री तत्वाचा सन्मान करायचा आहे का? तर नाही। याचबरोबर आपण स्त्री तत्व आणि पुरुष तत्व म्हणजे नक्की काय आणि कुठे काय कमी पडते आणि काय जास्त आहे या दोन्ही तत्वांचा अभ्यास करणार आहोत। निसर्गाच्या सर्वोत्तम कलेचा नमुना जर बघायचा झालं तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून स्त्री आणि पुरुष हे होत। आता हे दोन्ही व्यक्तिमत्व प्रचंड वेगवेगळे आहेत, त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत, त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्यांची तत्व वेगवेगळी आहेत आणि त्याचबरोबर त्यांची प्रकृतीही वेगवेगळी आहे। तो खूप खंबीर आहे तर ती हळवी आहे। तो खूप असंयमी आहे तर ती अतिशय संयमी आहे। तो निर्भीड आहे तर ती लाजणारी आणि हळवी आहे। मित्रमैत्रिणींनो, जर हे दोन्ही तत्व वेगवेगळे असतील म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही तत्व वेगवेगळे असतील तर मग त्यांनी एकमेकांना समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे हे इथे सांगायचं आहे। त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोन जर बघितला तर आपण बघूयात की व्यवसायाच्या निमित्ताने
किंवा कामाच्या कोणत्याही स्वरूपात आपण जेव्हा बाहेर बघतो, वावरताना बघतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं की ती एखादी ऑफिसर असली किंवा एक ट्रॅफिक पोलीस असली किंवा असं म्हणूया ती कामगार असली किंवा घरकाम करणारी लेडीज असली तर तिच्याकडे हीन दृष्टीने का बघितले जाते? मित्रमैत्रिणींनो, जर हे दोन्ही तत्व वेगवेगळे असतील, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही तत्व वेगवेगळे असतील, तर मग त्यांनी एकमेकांना समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, हे इथे सांगायचं आहे. त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोन जर बघितला तर आपण बघूयात की व्यवसायाच्या निमित्ताने किंवा कामाच्या कोणत्याही स्वरूपात आपण जेव्हा बाहेर बघतो, वावरताना बघतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं की ती एखादी ऑफिसर असली किंवा एक ट्रॅफिक पोलीस असली किंवा असं म्हणूया ती कामगार असली किंवा घरकाम करणारी लेडीज असली तर तिच्याकडे हीन दृष्टीने का बघितले जाते? तर प्रत्येक वेळी तिला समजून घेण्यात यावं, तिची हेळसांड करू नये, तिचा सन्मान फक्त 9 दिवसांसाठी नाही तर वर्षभर किंवा आयुष्यभर व्हावा, हेच इथे सांगायचं आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या किंवा त्यांच्यावर महिलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे हिंसक अत्याचार होताना दिसतात, बलात्कार होताना दिसतात. अलीकडे त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. तर मग हा समतोल कसा राखला जाईल त्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने त्यावरती विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. थोरा मोठ्यांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरे करतो किंवा हे उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तर हे उत्सव साजरे करण्यामागचा उद्देश काय आहे? तर देवीची आराधना केल्यानंतर तिच्यासारखे जे तिच्यातील जे तत्व आहे ते आपल्यामध्येही यावे. त्याचबरोबर आपण थोरा मोठ्यांच्या किंवा ज्या जयंती करतो त्यामागचाही उद्देश असाच आहे की त्यांनी त्यांचं जसं आयुष्य एक तत्वनिष्ठ ठेवून ते जगले, त्याचबरोबर आपणही त्यांचा आदर करावा, त्या तत्वांचा आदर करावा आणि तसंच होण्याचा, वागण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करावा, हाच या मागचा उद्देश आहे. आपण समाजामध्ये बघतो की काही देवीची आराधना करताना अक्षरशः पायामध्ये कसल्याही स्वरूपाचे पादत्राण न घालता किंवा फास्टिंगवरती असतात, म्हणजे फक्त जलपान करणं, उपवास करणं हे प्रकार अगदी मनापासून करतात. पण मग एकीकडे देवीची आराधना वरिष्ठ ज्येष्ठ लोक किंवा आपण म्हणूयात की समाजातील प्रत्येक व्यक्ती मन आराधना करत असतो, मनापासून आराधना करत असतो. तर दुसरीकडे आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देणं, म्हणजे सासू सुनांची सतत होणारी भांडणं, त्याचबरोबर वरिष्ठांनी आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या स्त्रियांचा सतत आदर सन्मान करण्याऐवजी त्यांना अपमानास्पद हिंसक वागणूक देणं हे कितपत योग्य आहे? अशाने खरंच देवीची कृपा त्यांच्यावर होणार आहे का, याचाही विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. हे देवी शारदा, आपल्यातील बुद्धिमत्ता हीच प्रत्येक स्त्रीची शक्ती आहे, हे प्रत्येक स्त्रीला समजू दे. हेच आज नवरात्रीच्या उत्सवानिमित्त तुझ्याकडे मागणं मागते. नवरात्री उत्सवानिमित्त सर्वांना हेच सांगणं आहे की प्रत्येक स्त्रीला देण्यासारखी मोलाची वस्तू म्हणजे दुसरी काय असू शकते, याच्यावर कधी विचार केला आहे का? जर सोनं, नाणं किंवा हिरे म्हणाल तर सोनं 1 ग्रॅम किंवा आपण म्हणूया तोळा किंवा किलोने देणं हे आपल्याला परवडणारे नाही. तर मग सर्वात अनमोल मोलाची गिफ्ट किंवा वस्तू कोणती देऊ शकतो? तर तो आहे स्त्री तत्वाचा सन्मान करणं. हे जर आपण दिलं तर खऱ्या अर्थाने देवी मातेची कृपा आपल्यावरती होईल, असं मला म्हणायचं आहे. शेवटी हेच म्हणेल की तो असू द्या किंवा ती असू द्या, कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये कुठेही समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित असू द्या किंवा अशिक्षित असू द्या, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचा
सन्मान करणं, त्याच्या मूल्यांचा सन्मान करणं, त्याला समजून घेणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने केलं तर खऱ्या अर्थाने देवीचा जागर झाला असं आपण म्हणूया. आपण बघतो बऱ्याच वेळा देवीची उपासना आराधना करताना वरिष्ठ लोक पायामध्ये कसल्याही प्रकारचे पादत्राण न घालताना 9 दिवस, काही व्यक्ती तर खाली झोपतात, कसल्याही प्रकारचं झोपण्यासाठी काही वापरत नाही. त्याचबरोबर काही व्यक्ती हे फास्टिंगवरती फक्त पाणी म्हणजे जलपानावरती असतात, पाणीच पिण्यासाठी वापरतात, एवढा कडक उपवास करतात. तर मग एवढा कडक उपवास करून आपण स्वतःच्या शरीराला त्रास करून घेण्यापेक्षाही जर देवीने वापरलेल्या किंवा देवीने अनुकरण केलेल्या तत्वांचाच समावेश आपल्या दररोजच्या जगण्यामध्ये केला तर खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की देवीचे आपण आराधना केली, तिचं अनुकरण केलं किंवा देवीला आपण उपासनेने प्राप्त केलं असं म्हणू. इथे कोणत्याही व्यक्तीच्या तत्वांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही, तर प्रामाणिकपणे वैयक्तिकरित्या मत मांडण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. तर मित्रमैत्रिणींनो, इथे कोणत्याही व्यक्तीच्या तत्वांना किंवा भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही, पण व्यक्तिगतरित्या प्रामाणिकपणे रियालिटी सांगण्याचा केला गेलेला प्रयत्न आहे, हे आपण इथे समजून घ्यावं. प्रत्येक वेळी देव हा आपण भावाचा भुकेला म्हणतो, तर फक्त इथे रिअलिस्टिकदृष्ट्या भाव आणि दैविक तत्व मानण्याचा आणि त्याचे अनुकरण मनुष्यानेही करण्याचा, सांगण्याचा इथे हा केला गेलेला प्रयत्न आहे.